तुम्ही काय उपवास-बिपास धरता का नाही? वाईच देवाधर्माचं करावं, चांगलं असतंय. म्हणून मी काय देवाधर्माचं करून असं शाबू वडं करत होते. आता ते वडं करताना असं झणझणीत पाहिजे होतं. आम्हाला काही मिळमिळीत चांगलं लागत नाही. म्हणून असा बटाटा शिजवून खिसून घेतला. शाबू भिजवला तर 2-3 तासच भिजवला होता व्हायचा. अजून भिजवायला पाहिजे होता, पण वेळच नाही. काय करू? म्हणून मग तसाच भिजवलेला शाबू घेतला. त्यात झणझणीत अशी मिरची बारीक वाटून टाकल्या 7-8 लागू दे धंडाळी आणि मीठ-बीठ टाकलं बघा आणि असं गाड्यावर कामाला असल्यासारखं वडं करून घेतलं तर चटाचट, चटाचट आणि मग ते नंतर तळून घेतलं तर असं पार लाल होईस्तोवर बघा चांगलं खरपूस तळायचं तर आणि मग दही घ्यायचं. दही फेटायचं आणि त्या दह्यात साखर टाकायची चमचाभर आणि मग त्याच्याबरोबर हे वडं खायचं. एक नंबर लागते ते बघा.